रायगड नावाचे एक गाव होते, जिथे हरिया नावाचा एक गरीब माणूस राहत होता. हरिया खूप मेहनती होता. त्याला किशोर नावाचा एक मुलगा होता. किशोर सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच खूप मेहनती होता. किशोर खूप लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. किशोरच्या वडिलांनी ठरवले होते की ते पुन्हा लग्न करणार नाहीत आणि किशोर मोठा होईपर्यंत त्याला स्वतःच वाढवतील. पण किशोर सुद्धा आपल्या वडिलांसोबत कामावर जायचा. वडील आणि मुलगा दोघेही राजा विक्रमकडे काम करत असत. त्यांच्या कष्टाच्या मोबदल्यात राजा त्यांना रोज फक्त 2 किलो धान्य देत असे. एवढ्या धान्यावर वडील आणि मुलगा दोघांनाही जगणे कठीण होते. त्यामुळे ते नेहमी उपाशी राहत असत. एके दिवशी किशोरने आपल्या वडिलांना विचारले, बाबा, आपण राजाची नोकरी सोडून द्यावी. आपण दुसरे काहीतरी काम करावे किंवा दुसऱ्या शहरात जाऊन काम करावे. राजा आम्हाला इतके कमी अन्न देतो की आमचे पोट नीट भरतही नाही आणि आम्ही नेहमी उपाशी राहतो. भुकेमुळे आम्ही खूप अशक्त झालो आहोत. जेवण न करताच आम्ही कामाला जाऊ. हरिया म्हणाला, बाळा, तुझं अगदी बरोबर आहे. मी सुद्धा उपासमारीने खूप अशक्त झालो आहे. मला नेहमी चक्कर येते. कधी कधी माझी दृष्टी सुद्धा जाते. पण बाळा, आपण राजाची नोकरी सोडू शकत नाही. जर आपण राजाची नोकरी सोडून दुसऱ्या शहरात गेलो तर राजा आपल्याला शोधून फाशी देईल. त्यामुळे आपण शांतपणे राजासाठी काम करत राहणे हेच आपल्या हिताचे आहे. आता तू जंगलातून लाकडं घेऊन ये, मी जेवण बनवतो. किशोर वडिलांच्या सांगण्यावरून लाकडं आणायला जंगलात जातो. तेव्हा हरियाच्या घरी एक म्हातारी आत्या येते. ती हरियाला सांगते की बाळा, तू आयुष्यभर संकटांनाच सामोरे गेलास. आता आणखी संकटात आयुष्य घालवू नकोस. तुला कधीच शांतपणे बसून 2 पोळ्या खायला मिळाल्या नाहीत. तुझा मुलगा केव्हाच मोठा झाला आहे, तर मग त्याचे लग्न का लावून देत नाहीस? एकदा घरात सून आली की निदान तुम्हाला स्वयंपाक तरी करावा लागणार नाही. मजुरी करून तुम्ही दमून जाता. मग हरिया काकीला म्हणाला, अहो काकी, किशोरच्या लग्नाला 1 वर्ष झालं आहे. हे ऐकून वृद्ध काकीला आश्चर्य वाटले आणि ती म्हणाली, काय म्हणालास? किशोरच्या लग्नाला 1 वर्ष झालं, पण तू कोणालाच सांगितलं नाहीस. याचं कारण काय आहे, मला हे सांगा. हरिया म्हणाला, काकी, काही कारण नाही. किशोरची बायको तिच्या माहेरी आहे. काकी म्हणाल्या, ती माहेरी का आहे? तुम्ही तिला इथे का सोडून आलात? मुलाचं लग्न सुनेला माहेरी सोडून येण्यासाठी होतं का? तुम्ही तुमच्या मुलाला त्याच्या बायकोला सासरी घेऊन यायला का सांगत नाहीत? चला, तुम्ही आज किशोरला तुमच्या सुनेला आणायला पाठवा. हरिया म्हणाला, आत्या, मी तिला कशी आणू? आमच्या घरात त्या बिचाऱ्या मुलीला येऊन बसायला एक खाट सुद्धा नाही आणि खाट विकत घ्यायला आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. शिवाय किशोरकडे सासरला जायला घालायला कपडे सुद्धा नाहीत. त्याच्याकडे फक्त 2च कपड्यांच्या जोड्या आहेत आणि त्यांनाही डझनभर ठिगळं आहेत. ठिगळं लावलेले कपडे घालून किशोर बाहेर कसा दिसेल? काकी म्हणाल्या, वा हरिया, मला वाटलं होतं की तू खूप हुशार आहेस, पण तू तर सगळ्यात मोठा मूर्ख आहेस. फक्त या एका छोट्याशा गोष्टीसाठी तू किशोरच्या बायकोला तिच्या आईच्या घरी सोडून आलास. मला वाटत होतं की हा काहीतरी मोठा गोंधळ आहे. यात एवढं काही आहे का? तुम्ही पलंग आणि कपड्यांमुळे तुमच्या सुनेला आणत नाहीत. चला, मी तुमच्या सुनेला बसायला पलंग देते आणि किशोरसाठी नवीन कपडेही आणते. असं म्हणून ती म्हातारी आत्या तिच्या घरी निघून जाते. त्यानंतर हरिया सुद्धा विचार करू लागतो की काकी बरोबर आहे, मी किशोरच्या बायकोला बोलवायला पाहिजे. सून आली तर घरकामातून सुटका होईल. मी किशोरला सुनेला आणायला उद्याच पाठवीन.
मग हरिया त्या म्हाताऱ्या आत्तेच्या घरी येतो आणि तिच्याकडून किशोरसाठी कपडे आणि एक खाट घेऊन येतो. किशोर खाट पाहून तो आपल्या वडिलांना विचारतो, बाबा, हा पलंग कुठून आणला? हरिया म्हणाला, बाळा, माझ्या आत्याने मला हा पलंग दिला आणि तुला नवीन कपडेही दिले. किशोर म्हणाला, पण बाबा, आत्याने तुम्हाला हा पलंग आणि मला नवीन कपडे का दिले? बाळा, आत्याने हा पलंग तुझ्या बायकोला दिला आहे आणि हे नवीन कपडे तुझ्यासाठी आहेत. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही हे कपडे घालून उद्या तुमच्या सासरला जा आणि तुमच्या सुनेला घेऊन या. पण बाबा, आमचं पोट भरणं खूप अवघड जात आहे. अशा परिस्थितीत आम्ही गोपीला काय खाऊ घालणार? आपल्या घराची अवस्था पाहून ती काय विचार करेल? मला हे सगळं माहीत आहे बाळा, पण सुनेला आयुष्यभर माहेरी ठेवता येत नाही. कधी ना कधी तिला परत आणावंच लागेल. म्हणून एक काम कर, तू जाऊन तिला उद्याच घेऊन ये. ठीक आहे बाबा, तुमच्या इच्छेनुसार मी गोपीला उद्याच घेऊन येईन. मग दुसऱ्याच दिवशी किशोर काकींनी दिलेले कपडे घालून तो आपल्या पत्नीला आणायला सासरच्या घरी जातो. तिथे किशोरचा खूप चांगला पाहुणचार होतो. किशोर तिथे एक आठवडा राहतो आणि मग पत्नी गोपीसोबत घराकडे निघतो. पण वाटेत किशोर विचार करू लागतो की आता आपल्या घरात खूप घाण झाली असेल. गोपीने हे पाहिलं तर काय म्हणेल? गोपी, मला एक काम करू दे. मी एक काम करतो, मी गोपीला म्हाताऱ्या आत्याच्या घरी सोडतो. त्यानंतर मी माझं घर स्वच्छ करतो. किशोर आपल्या पत्नीला म्हाताऱ्या आत्याच्या घरी सोडून घरी जातो. जेव्हा हरियाने किशोरला एकट्याने येताना पाहिले तेव्हा तो किशोरला म्हणाला, मुला, तू एकटाच येतो आहेस. तुझी पत्नी कुठे आहे? तिला का नाही आणलेस? बाबा, मी गोपीला आणले आहे, पण तिला म्हाताऱ्या आत्तेच्या घरी ठेवले आहे. कारण घर खूप अस्वच्छ आहे. सगळ्या वस्तू इकडे तिकडे विखुरलेल्या आहेत. जर गोपीने हे सर्व पाहिले तर तिला कदाचित ते आवडणार नाही. जेव्हा मी घर स्वच्छ करेन तेव्हा गोपीला माझ्या घरी आणेन. बाळा, साफसफाई नंतर करता येईल. आधी महाराजांकडे जा. ते गेल्या 3 दिवसांपासून तुला रोज फोन करत आहेत. मी रोज त्यांना काही ना काही कारण सांगत असतो. तू इतके दिवस सासरच्या घरी राहायला नको होतं. माहित नाही महाराज तुला काय म्हणतील. तो मुलगा स्वतःला स्वच्छ न करताच आपल्या वडिलांसोबत राजवाडीच्या दिशेने चालू लागतो. तर म्हातारी गोपीची चांगली काळजी घेतली आणि मग म्हणाल्या, मुली, तू खूप हुशार आहेस. देव तुला नेहमी सुखी ठेव. चल आता मी तुला तुझ्या घरी सोडते. म्हाताऱ्या मावशीचे शब्द ऐकून गोपीला खूप आश्चर्य वाटले. हे घर आपले तर नाही ना, असा विचार ती करू लागली. तिने संकोचात विचारले, मावशी, आई, जर हे किशोरचं घर नसेल तर किशोरचं घर कोणतं आहे? मुली, किशोर राजाकडे कामावर गेला आहे, म्हणून त्याने तुला माझ्या घरी सोडलं आहे. तुझं नुकतंच लग्न झालं आहे. तू घरी एकटी कशी राहू शकतेस? तो लवकरच येत असेल. चल, तो येण्यापूर्वी मी तुला तुझ्या घरी सोडते. मग त्या वृद्ध काकूने गोपीला तिच्या घरी सोडले. किशोरच्या घरी गोपीला संपूर्ण घर अस्वच्छ पडलेले पाहून खूप आश्चर्य वाटले. जणू काही कित्येक वर्षांपासून घरात झाडू मारलाच नव्हता. सर्व सामान इकडे तिकडे विखुरलेले होते. एका कोपऱ्यात 2-3 कपड्यांच्या जोड्या ठेवल्या होत्या, ज्यांना जागोजागी ठिगळे पडली होती आणि त्या कपड्यांवर धूळ साचली होती. घराची ही अवस्था पाहून गोपी रडू लागली. अरे देवा, मागच्या जन्मात मी अशी कोणती चूक केली आहे की मला या जन्मात शिक्षा मिळत आहे? या घरात काहीच नाही. आता काय करू? मला काहीच कळत नाहीये. गोपी खूप हुशार आणि चतुर होती. तिला वाटले की माझ्या नशिबातच आहे
आता मला या अडचणीतूनच कसे तरी जावेच लागेल. थोड्याच वेळात तिने संपूर्ण घर स्वच्छ केले आणि विखुरलेल्या वस्तू व्यवस्थित लावल्या. त्यानंतर ती म्हाताऱ्या आत्याने दिलेल्या पलंगावर बसून किशोरची वाट पाहू लागली. अंधार पडायला लागला होता, पण किशोर आणि त्याचे वडील हरिया अजून घरी आले नव्हते. गोपी अस्वस्थ होऊ लागली. एवढं मोठं घर आणि ती त्यात एकटीच होती. तिच्या काळजाची धडधड वाढू लागली. तिच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. तेवढ्यात किशोर आणि त्याचे वडील हातात धान्याची पिशवी घेऊन आले. ते घरी परतले आणि त्यांनी पाहिले की त्यांच्या घराचा आराखडा बदलला होता. जे घर नेहमी कचऱ्याचा ढिगारा असायचे ते आज हिऱ्यासारखे चमकत होते. हे पाहून बाप लेक दोघेही खूप आनंदी झाले. मग किशोरने राजा आपल्या पत्नीला देत असलेल्या 2 किलो धान्य दिले आणि म्हणाला, गोपी हे घे, शिजव. तिघांसाठी इतके कमी धान्य पाहून गोपीला खूप आश्चर्य वाटले. ती किशोरला विचारू लागली, हे धान्य 2-3 लोकांसाठी खूपच कमी आहे. गोपी, तू अजून थोडे धान्य आणायला हवे होतेस. राजा, मला आणि बाबांना दिवसाच्या कामाच्या मोबदल्यात फक्त 2 किलो धान्य देतो. आता सांग, मला अजून धान्य कुठून मिळणार? तुम्ही लोक राजाच्या घरी दिवसभर खूप मेहनत करता आणि राजा तुम्हाला 2 किलो धान्य देऊन तुमची फसवणूक करतो. राजा तुमच्यावर अन्याय करत आहे. गोपीचे शब्द ऐकून हरिया म्हणाला, मुली, आता आपण काय करू शकतो? राजाच्या शब्दांकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत कोणामध्ये आहे? गोपी म्हणाली, आजपासून 2 किलो धान्य आणू नका. उद्या तुम्ही राजाला सांगा की, महाराज, हे धान्य आमचे पोट भरायला पुरेसे नाही. आम्ही उपाशीच राहतो. जर तुम्ही आमचे धान्य 2 किलोवरून 5 किलो केले तर ही तुमची मोठी कृपा होईल. आणि ऐका, राजाला हे सांगत असताना अजिबात घाबरू नका. जर राजा तुम्हाला 5 किलो धान्य द्यायला तयार झाला तर उत्तमच, नाहीतर तुम्ही त्यांच्यासोबत काम करायला नकार दिला पाहिजे. जर राजाला तुझ्या कामाची गरज असेल तर तो ते तुझ्याकडून करून घेईल, नाहीतर नाही. गोपी, तू अजून राजाला ओळखत नाहीस, म्हणूनच तू असं म्हणत आहेस. जर आपण राजाला हे सांगितलं तर तो आपल्या जिभा कापून टाकेल. राजा तुझी जीभ कशी कापू शकतो? तू कोणाला लुटले नाहीस, चोरी केली नाहीस आणि खोटेही बोलत नाहीस. मग तुला कशाची भीती वाटते? तो तुझे हक्क मागत आहेस आणि जो आपले हक्क मागू शकत नाही तो काहीही करू शकत नाही. म्हणूनच मी म्हणतो की तू धान्य वाढवण्याबद्दल राजाशी नक्कीच बोलले पाहिजेस. ठीक आहे बाळा, जर तुझे इतके म्हणणे असेल तर मी धान्य वाढवण्याबद्दल राजाशी नक्कीच बोलेन. आता तुम्ही हे धान्य शिजवा. दुसऱ्या दिवशी किशोर आणि त्याचे वडील हरिया राजाकडे गेले आणि त्यांना म्हणाले, महाराज, मी आमच्या धान्याबद्दल तुमच्याशी बोलण्यासाठी आलो आहे. दिवसभर मेहनत करूनही तुम्ही आम्हाला फक्त 2 किलो धान्य देता. आमचे जेवण बनवण्यासाठी तेवढे धान्य पुरेसे नाही. आम्हाला बहुतेक वेळा उपाशी राहावे लागते. म्हणून महाराज, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमचे धान्य 2 किलोवरून 5 किलो केल्यास तो तुमच्यावर मोठा उपकार होईल. राजा म्हणाला, हरिया, तू मला हे आधीच सांगायला हवं होतं. उपाशी राहणे चांगले नाही. तुम्ही उपाशी राहिलात तर रिकाम्या पोटी काम कसे करणार? आजपासून मी तुमचे धान्य 5 किलोवरून 6 किलो करीन. मग राजा मंत्र्याला म्हणाला, मंत्रीजी, आजपासून सर्वांना रोज 6 किलो धान्य दिले जाईल आणि इतर सर्व मजुरांचे धान्यही वाढवले जाईल. राजाचा निर्णय ऐकून वडील आणि मुलगा आनंदाने 6 किलो धान्य घेऊन आपल्या घरी गेले
जेव्हा गोपीने किशोरच्या डोक्यावर धान्याची मोठी पिशवी पाहिली तेव्हा तिच्या लक्षात आले की राजाने त्यांची विनंती मान्य केली आहे. मग तिने त्या दोघांना विचारले, या पिशवीकडे पाहून असे वाटते की राजाने तुम्हाला 5 किलो धान्य दिले आहे. त्यांनी तुम्हाला काही सांगितले का? हरिया म्हणाला, नाही मुली, राजाने काहीही सांगितले नाही. आम्ही 5 किलो धान्य मागितले होते, पण राजांनी आम्हाला 6 किलो धान्य दिले. आजपासून आमच्या कष्टासाठी आम्हाला रोज 6 किलो धान्य मिळेल. आम्ही उगाचच महाराजांना घाबरत होतो, पण महाराज खूप दयाळू आहेत. त्यांनी आमच्यासोबत इतर सर्व मजुरांसाठी धान्य वाढवले आहे. त्यामुळे घरातील सर्व सदस्य खूप आनंदी होते. हरिया आणि गोपीला खूप आशीर्वाद दिले. गोपी खूप हुशार होती. राजाने दिलेल्या अन्नधान्यांपैकी ती अर्धे वाचवून ठेवायची आणि उरलेले अर्धे शिजवायची. तिने 2 महिने हेच काम केले. मग एके दिवशी तिने आपल्या सासऱ्यांना सांगितले की आज तुम्ही राजाला सांगा की माझे लग्न झाले असून आता आमच्या कुटुंबात 3 सदस्य आहेत आणि तुम्ही आम्हाला जे धान्य देता ते आमच्यासाठी पुरेसे नाही. महाराज, तुम्ही आमचे धान्य आणखी थोडे वाढवले तर खूप चांगले होईल. हरिया म्हणाला, ठीक आहे मुली, आपण हे महाराजांना सांगू. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काम संपल्यानंतर वडील आणि मुलगा दोघेही राजाकडे गेले आणि त्याला म्हणाले, महाराज, मी माझ्या मुलाचे किशोरचे लग्न लावून दिले आहे. आता आमच्या कुटुंबात 3 सदस्य झाले आहेत. तुम्ही आमचे धान्य थोडे आणखी वाढवले तर उत्तम होईल. राजा म्हणाला, हरिया, तू किशोरचे लग्न लावून दिले हे खूप चांगले झाले. मी आजच मंत्रीशी बोलून तुमचे धान्य मिळवून देईन. मी 10 किलो करून घेईन. वडील आणि मुलगा दोघेही 10 किलो धान्य घेऊन घरी आले. 10 किलो धान्य पाहून गोपीला खूप आनंद झाला. आता ती अर्ध्याहून अधिक धान्य वाचून ठेवायची आणि उरलेले शिजवून खायची. हे 10 महिने चालू राहिले. आता गोपीने खूप धान्य जमा केले होते. मग एके दिवशी ती तिच्या पतीसोबत गेली आणि ती तिच्या सासऱ्यांना म्हणाली, बाबा, आजपासून तुम्ही लोक राजाकडे कामाला जाणार नाही. तुम्ही दोघे अजून किती काळ मजूर म्हणून काम करणार? आमच्या श्रमातून आम्हाला दिवसातून फक्त 2 वेळचे जेवण मिळते, बाकी काही नाही. हरिया म्हणाला, मुली, जर आम्ही मजूर म्हणून काम केले नाही तर आम्ही काय करणार? असे करून आम्ही भुकेने मरून जाऊ. गोपी म्हणाली, काळजी करू नका. राजा तुम्हाला जे धान्य देतो त्यातील अर्ध्याहून अधिक मी वाचवून ठेवले आहे. अशा प्रकारे मी भरपूर धान्य वाचून जमा केले आहे. आता तुम्ही लोकांनी बाजारात दुकान उघडून तिथे धान्य विकायला सुरुवात करावी. देवाची इच्छा असेल तर काही दिवसातच आपला धंदा चांगला चालेल. हरिया म्हणाला, ठीक आहे मुली, मी आजच बाजारात दुकान शोधतो आणि मग उद्यापासून आपण धान्य विकायला सुरुवात करू. हरियाने बाजारात एक दुकान भाड्याने घेतले आणि दुसऱ्याच दिवशी धान्य विकायला सुरुवात केली. काही दिवसातच त्याच्या दुकानाचा धंदा खूप चांगला चालू लागला. दुकानाबाहेर ग्राहकांची रांग लागली होती. हे सर्व पाहून वडील आणि मुलगा दोघेही खूप आनंदी झाले. जेव्हा जेव्हा ते दुकानातून घरी परतायचे तेव्हा ते घरासाठी काहीतरी सामान नक्कीच आणायचे. एके दिवशी गोपी तिच्या घरासमोर बसली होती तेव्हा तिची नजर कोपऱ्यात पडलेल्या एका सोन्याच्या हारावर पडली. तो सोन्याचा हार पाहून आश्चर्याने गोपीचे डोळे विस्फारले. गोपीने पटकन तो हार उचलला आणि घरात अशा ठिकाणी ठेवला जिथे ते कोणालाही दिसणार नाही. त्याच दिवशी राजाच्या सैनिकाने संपूर्ण गावात घोषणा केली, ऐका गावकऱ्यांनो, नीट ऐका. एक गरुड राणीचा सोन्याचा हार घेऊन उडून गेला आहे. ज्या कोणाला तो सोन्याचा हार सापडेल त्याने तो राजाला परत करावा. त्या बदल्यात राजा त्या व्यक्तीला
रुपयांची बक्षीस देईल. राणीच्या हाराची बातमी शहरभर पसरली. तो हार सर्वांच्या ओठांवर होता. जेव्हा गोपीला हे कळले तेव्हा त्याने कोणालाही काही सांगितले नाही. त्यामुळे राजाला अजूनही राणीचा हार सापडला नव्हता. राजा खूप चिंतेत होता आणि त्याने मंत्र्याला विचारले की त्याला हाराबद्दल काही माहिती मिळाली आहे का. मंत्री म्हणाला, नाही महाराज, मला अजून काहीही माहिती मिळाली नाही, पण हाराचा शोध अजूनही सुरू आहे. राजा मंत्र्याला म्हणाला, मंत्री महोदय, एक काम करा, संपूर्ण शहरात पुन्हा एकदा जाहीर करा की राणीचा हार अजून सापडलेला नाही. जर कोणाला हाराबद्दल काही माहिती असेल तर त्याने कोणत्याही भीतीशिवाय दरबारात येऊन राजाला सांगावे. जो कोणी हार घेऊन येईल त्याला तो मागेल ते बक्षीस दिले जाईल. मंत्री सैनिकाला म्हणाला. मंत्री सैनिकाकडून संपूर्ण शहरात पुन्हा ती घोषणा करवून घेतो. दुसऱ्या दिवशी गोपी आपल्या सासऱ्याला आणि नवऱ्याला सांगते की तिने ऐकले आहे की एक गरुड राणीचा हार घेऊन तो उडून गेला आहे आणि जो कोणी तो हार शोधून राजाला देईल त्याला राजा तो मागेल ते कोणतेही बक्षीस देईल. राजा खोटे बोलत आहे का. हरिया म्हणाला, नाही महाराज, ते कधीही खोटे बोलत नाहीत. ते दिलेले वचन पूर्ण करतात. ज्योतिषाने राजाला सांगितले होते की तो हार कोणाच्या तरी घरासमोर पडलेला आहे. तेव्हा गोपी म्हणाली, बाबा, ज्योतिषी बरोबर आहे. तो हार आपल्या घरासमोरच पडलेला होता. तुम्ही जाऊन हा हार राजाकडे घेऊन या. हरिया गोपीकडून तो हार घेतो आणि राजाला देतो. राणीचा हार पाहून राजा खूप आनंद होतो. त्यानंतर राजा हरियाला म्हणतो, आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत. आता अटीनुसार तुला आमच्याकडून जे काही हवे असेल ते तू मागू शकतोस. आम्ही ते तुला द्यायला तयार आहोत. हरिया म्हणाला, महाराज, मी तुमच्याकडून काय मागू. तुम्ही माझ्यावर आधीच खूप उपकार केले आहेत. हे मी माझे कर्तव्य म्हणून केले आहे. मला माहित आहे की तू खूप प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ व्यक्ती आहेस, पण तुला नक्कीच काहीतरी मागावे लागेल. तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल मला तुला बक्षीस द्यायचे आहे. असे हरिया म्हणाला. महाराज, तुम्ही इतके बोलत आहात तर मी आधी घरी जाऊन सलामसलत करतो आणि मग तुम्हाला सांगेन, असे राजा म्हणाला. ठीक आहे हरिया. राजा म्हणाला, ठीक आहे हरिया, तू तुझ्या घरच्यांशी बोलून मला उद्या सांग. त्यानंतर हरिया त्याच्या घरी जातो आणि घरी आल्यावर गोपीला म्हणतो, गोपी, मुली, महाराजांना मला बक्षीस द्यायचे आहे, पण मी त्यांना सांगितले आहे की मी माझ्या घरचे लोकांशी बोलून त्यांना कळवीन. ती म्हणाली, तुम्ही खूप छान केलेत बाबा. आता तुम्ही राजाला सांगा की महाराज, जर तुम्ही मला जमिनीचा एक छोटा तुकडा दिला तर मी त्यावर शेती करून माझ्या कुटुंबाचा व्यवस्थित सांभाळ करू शकेन. हरिया म्हणाला, ठीक आहे मुले, तुम्ही म्हणता तसे मी राजाला सांगेन. दुसऱ्या दिवशी हरिया राजवाड्यात पोहोचला आणि राजासमोर उभा राहिला आणि त्याने राजाला जमिनीचा तुकडा मागितला. तेव्हा राजा हरियाला म्हणाला, ठीक आहे हरिया, मी तुला आजच 5 बिघा जमीन मिळवून देईन. मी देवाकडे अशीही प्रार्थना करतो की या जमिनीवर शेती करून तू समृद्ध व्हावास आणि आयुष्यात प्रगती करावीस. मग राजा मंत्र्याला हरियासाठी 5 बिघा जमीन आणायला सांगतो. आता हरिया रात्रंदिवस शेतात कष्ट करतो आणि किशोर धान्याचे दुकान चालवतो. काही दिवसातच तो खूप श्रीमंत होतो. मग किशोर एक खूप आलिशान घर विकत घेतो. आता त्यांच्या घरात कशाचीही कमतरता नसते. अशा प्रकारे हरियाच्या सुनेच्या बुद्धिमत्तेमुळे आणि चातुर्यामुळे त्याचे गरिबीचे दिवस काही दिवसातच श्रीमंतीत बदलले.
मित्रांनो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.